शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेली आहे। तर आज बघा मी ही तांदळाच्या पिठाची चपाती केलेली आहे, एकदम मऊसूत आणि एकदम प्रत्येकच म्हणजे चपाती एकदम फुललेली टम फुगलेली आणि अशी बघा एकदम चटपटीत बटाट्याची भाजी धाबा स्टाईल। तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल भाजी आणि चपाती अप्रतिम झाली आहे आणि ती दिसायला पण बघा किती सुंदर दिसते। रोज तीच चपाती भाकरी आपण खाऊन कधीतरी कंटाळतो बघा, काहीतरी आपल्याला वेगळं पाहिजे असतं। तर त्यासाठीच ही आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे। आणि आपण बघा तांदळाच्या पिठाच्या फक्त भाकऱ्या करतो आणि ह्या चपात्या बघा मी आज चपात्या केलेल्या आहेत, एवढ्या मऊसूत तुम्ही 24 तास पण ठेवल्या ना तरी त्या एवढ्या मस्त राहतात। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा, चॅनलला सपोर्ट करा। आणि चला आपण रेसिपी बघूया। आणि किती छान मेनू झालेला आहे बघा तयार एकदम। चला पटकन सुरुवात करूया मग रेसिपीला। सर्वात पहिला बघा आपण चपातीसाठी तांदळाचं पीठ आपण छान असं पहिला वाफवून घेऊया। तर त्यासाठी बघा मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत, बारीक कापलेली आहे एकदम। कोथिंबीर ॲड केली की त्यामध्ये आपण एक छोटा चमचा कस्तुरी मेथी ॲड करणार आहोत। कस्तुरी मेथीचा ह्याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो, म्हणून आवर्जून ॲड करा। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि अजून याची चव वाढवण्यासाठी आपण बघा अर्धा चमचा मी इथे चिली फ्लेक्स म्हणजे घेतलेला आहे, 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि आता पाण्याला छान उकळ आणायची आहे। आणि हे जसं आपण भाकरीला पीठ भागवतो ना, वाफवतो, तसंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे सेम। तुम्ही हे मसाला चपाती पण बोलू शकता। आणि पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये बघा मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही प्रोसेस जरा पटापट करायची, पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जसं भाकरीला वाफवतो ना तसंच सेम वाफवून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं बघा त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पाणी सुटेल आणि पीठ छान आपलं असं वाफलं जाईल। पीठ बघा मस्त असं वाफवलेलं आहे, मस्त छान पीठ आपलं भागावून झालेलं आहे। पाणी बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे ह्याच्यामध्ये। आता ते मी ज्या ह्याच्यामध्ये रेग्युलर पीठ मळते ना, मी त्याच्यामध्ये ते घेतलेलं आहे मिश्रण तांदळाच्या पिठाचं आणि ते आता गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर बघा मी ग्लासाच्या साहाय्याने पीठ मळून घेते, आपल्या हाताला पण चटके नाही लागणार आणि पीठ छान म्हणजे पिठाचे गुठळ्या पण मस्त मोडल्या जातील आणि पीठ चांगलं असं एकजीव होईल, म्हणून मी ग्लासाच्या साहाय्याने बघा पहिल्यांदा सुरुवातीला पीठ मळून घेते। आता बघा ग्लासाने पूर्ण त्याच्या गाठी गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। आता हाताने आपण पीठ मळून घेऊया। थोडंसं हाताला मी पाणी लावून घेते, हे बघा किंचित हाताला पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे, 2-3 थेंब, म्हणजे आपल्या हाताला चटके नाही लागणार। आणि आता पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया। पीठ बघा छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे बघा। आणि ते अजून चवदार आणि अजून सॉफ्ट राहण्यासाठी, एकदम मऊसूद राहण्यासाठी मी इथे बघा 2 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत,
उकळून बटाटे घेतलेले आहेत, शिजवलेले बटाटे आहेत। तर तुमच्याकडे मोठा बटाटा असेल तर तुम्ही एकच बटाटा घ्या आणि ते आपल्याला बघा त्या पिठामध्ये किसून ॲड करायचे आहेत, जेणेकरून त्याचे दाणे दाणे राहणार नाही। पूर्ण ते मॅश करून घ्यायचं आहे आणि पीठ आणि बटाटा बघा एकदम असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना तसं ते मळून घ्यायचं आहे। आणि पीठ किती सॉफ्ट झालंय बघा, एकदम सॉफ्ट। तुम्ही ही बाहेर कुठे फिरायला वगैरे जाताना पण तुम्ही हे घेऊन जाऊ शकता, एवढी मस्त आणि एवढी मऊसूत राहते। घरी तर आजी आजोबा असतील ना तर ती लोक पण एकदम आवडीने खातील, एवढा सॉफ्ट या चपात्या होतात। पीठ बघा छान मळून झालेलं आहे। तर आता त्याला 1 चमचाभर मी तेलामध्ये अजून पीठ जरा मळून घेते, म्हणजे आपली भाजी होईपर्यंत पीठ तसं नाही तसंच राहील, चांगलं असं मऊसूत। रोजच आपण चपात्या वगैरे करतो बघा, भाकऱ्या करतो, तर आज मी म्हटलं काहीतरी वेगळं करूया। आणि कधीतरी काहीतरी असं वेगळं करून खायला पाहिजे ना, म्हणून आज मी तो वेगळा बेत केलेला आहे। तर पीठ मळून झालेलं आहे, पीठ आपण बाजूला ठेवून देऊया। आणि आता इथे बघा मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचाभर तेल ॲड करते। आता ही एकदम अशी धाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत, एकदम अशी चमचमीत आणि चटपटीत भाजी। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बघा 1 चमचाभर आपण जिरं घेतलेला आहे आणि पाव चमचाभर मोहरी घ्यायची आहे। त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये बघा 1 मिरची घेतलेली आहे, एकदम बारीक कापून घेतलेली आहे हिरवी मिरची। 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तो पण एकदम बारीक कापून घेतलेला आहे। शक्यतो जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक चॉप करून घ्यायचं आहे, कारण या भाजीमध्ये आपण वाटण वगैरे काही टाकणार नाहीये, तरी पण भाजी एवढी भारी होते। आणि आता कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा बघा किती मस्त असा परतून झालेला आहे। त्यामध्ये मी आता अर्धा चमचाभर हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचाभर हळद घेतलेली आहे, 1 चमचाभर आपला घरचा मसाला घेतलेला आहे, 1 ते 2 चमचे। तिखट तुमच्या आवडीनुसार करा, कारण मी आता याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे आणि ही भाजी थोडी तिखट आणि मस्तच लागते बघा। मसाला सगळा टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर बघा त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते। कोथिंबीर हे नेहमी मसाल्यामध्ये तेलामध्ये टाका, त्याची चव एकदम दुप्पट होऊन जाते। आणि अजून ह्याची चव वाढवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये बघा घट्ट दही घेतलेला आहे 2 चमचे। आणि दही बघा टाकताच मसाल्यामध्ये ग्रेव्ही कसली भारी होते ही, आणि किती मस्त एकदम चटपटीत दिसते ना। आता हिला झाकण लावून आपण 2 मिनिटं वाफवून घेऊया। 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया। आणि ग्रेव्ही बघा किती मस्त एकदम छानच दिसते आहे आणि असं त्याचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे किचनमध्ये। तर त्यामध्ये आता आपण 2 टोमॅटो बघा मी मिक्सरमध्ये लावून घेतले होते, त्याची पेस्ट करून घेतली होती, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। आणि दही आता ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे, ते फ्रेश दही घ्यायचं, फ्रेश दही आंबट नसतं। टोमॅटोची ग्रेव्ही ॲड केल्यानंतर बघा चांगलं आपण परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी एकदम पाव चमचाभर कस्तुरी मेथी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि 1 चमचाभर बघा मी ह्याच्यात गरम मसाला ॲड केलेला आहे, 1 चमचाभर लाल तिखट ॲड करते। परत एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया।
4 दाणे बघा साखरेचे ॲड करते, त्याच्याने चव खूप छान येते बरं का भाजीला। थोडीशी तिखटामध्ये 4 दाणे साखर ॲड केली ना की भाजीची चव अजून दुप्पट होऊन जाते। चांगलं मिक्स करायचं। आणि आता ह्याच्यामध्ये बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट वाटली होती ना त्याच्यामध्येच पाणी मी थोडंसं ॲड केलेलं आहे, पाव वाटीभर। ते पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं परत एकदा चांगलं परतून त्याला झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया चांगलं वाफायला। आणि बघा आता मी इकडे एका साईडला कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे। आता आज आपण बटाटा भुना मसाला करतोय, म्हणून ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे भाजीची। तर तेल गरम झालं तर बघा ह्याच्यामध्ये आपण पाव चमचाभर जिरं ॲड केलेलं आहे, कारण ग्रेव्हीमध्ये पण आपण ॲड केलेलं आहे जिरं। आणि आता ह्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, आणि हे करताना गॅस फास्टच ठेवायचा। 1 कांदा घेतलेला आहे उभा चिरून, कांदा चांगला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा। आणि त्याच्यामध्ये बघा 1 मिरची घेतलेली आहे मोठी, ती पण उभी चिरून घेतलेली आहे। मी आता हे उभं चिरून घेतलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याचे चौकोनी काप पण करू शकता। आणि हे फास्ट गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं चांगलं। हे बघा चार ते 5 मिनिटं बघा मस्त फास्ट गॅसवर परतून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत। त्याचे बघा एका बटाट्याचे 4 ते 6 भाग केलेले आहे मी। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये पण एकदम पाव चमचाभरच गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग हे ॲड करायचं आहे। हे बघा जास्त नाही टाकायचं, पाव चमच्यात, फक्त जे आपल्याला परतून घेतलं आहे ना त्याला थोडंसं फ्लेवर येण्यासाठी। आणि असं केल्याने त्याची चव एकदम दुप्पट होते। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, मीठ बेताने टाका कारण आपण ग्रेव्हीमध्ये पण ॲड केलेलं आहे। या भाजीला पण झाकण लावून आपण 2 मिनिटं ठेवून देऊया। आणि ग्रेव्ही बघा कसली भारी दिसते ना, तेवढं त्याचं मस्त अशी छानच झालेली आहे ती भाजी ग्रेव्ही। ही पण भाजी बघा मस्त अशी परतून झालेली आहे छान अशी। आता ही भाजी आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आहे। बघा ॲड केल्यानंतर कसली भन्नाट दिसते ना एकदम भाजी, खूपच मस्त होते। तुम्ही करून बघा भाजी, म्हणजे तुम्हाला पण समजेल। आणि बटाट्याची नेहमी आपण किती प्रकारच्या भाज्या करतो, तर त्यामध्ये ही पण एक तुम्ही करून बघा, खूप सुंदर भाजी होते। आणि ह्याच्यामध्ये बघा मी 2 मिरच्या कापून टाकलेल्या आहेत। भाजी आपली मस्त ऑलमोस्ट झालेली आहे, तिला 2 मिनिटं आपण झाकण लावून ठेवून देऊया। भाजीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे एकदम, आणि किती मस्त दिसते आहे। भाजीचा थिकनेसपणा बघा किती मस्त आलेला आहे, आणि त्याचा सुगंध खूप छान असं किचनमध्ये पसरलेला आहे। तर भाजी आपली झालेली आहे, मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे। आणि एका बाजूला बघा मी तवा ठेवलेला आहे गरम करत। तर आपण मस्त अशा तांदळाच्या पिठाच्या आता चपात्या करायला घेऊया। आणि पीठ बघा आपलं तसं एकदम मऊसूत तसं नाही तसंच राहिलेलं आहे, आणि ते तसंच राहतं। आणि चपात्या करताना पण पहिला सुरुवातीला पीठ जर आपण मळून घ्यायचं, आणि त्याचे बघा मी गोळे करून घेतलेले आहे। त्यातला एक गोळा घेते, आणि पिठी पण ती तांदळाचीच घेतली आहे। आणि जसं आपण सरसर चपाती लाटतो ना
तशीच चपाती लाटत जायची आहे। किती सुंदर बघा लाटली जाते, जराही कुठेही फाटत नाही ती आणि कुठेही त्याला चीर पडत नाही बघा चपातीला। एवढी सुंदर चपाती लाटली जाते। तुम्ही ही कधीतरी अशा मुलांच्या डब्याला वगैरे मसाला चपाती म्हणून पण तुम्ही करून देऊ शकता। चटणी किंवा सॉस, शेजवान चटणी बरोबर ही नुसती मस्त लागते चपाती। चपाती आपली मस्त अशी लाटून झालेली आहे बघा। मी ती आता तव्यावर घेतलेली आहे आणि चपाती बघा कसली एकदम भारी फुलते आणि अशाच सर्व चपात्या फुलतात, मस्त अशा होतात, टम फुगतात चपात्या। आणि या तुम्ही 2 दिवस पण अशीच ठेवा, ती तशीनी तशी एकदम मऊसूद राहते। तर तुम्ही ही चपाती बघा, आपण कधीतरी बाहेर फिरायला पिकनिकला वगैरे गेलो ना तरी पण ही घेऊन जाऊ शकतो। घरामध्ये लहान मुलं किंवा वयस्कर माणसं असतील ना, आजी आजोबा, दात नसतील तरी पण ही चपाती आपण म्हणजे ती लोक खाऊ शकतात। एवढं सुंदर एकदम मऊ होते चपाती। आणि चपाती किती सुंदर अशी भाजून झालेली आहे बघा। जशी आपण चपाती नॉर्मल आपली कणिक मळून जशी चपाती करतो ना, सेम तशीच करायची आहे। आता बघा मी दुसरी पण चपाती तव्यावर घेतलेली आहे, टाकलेली आहे आणि सेम तशीच भाजून घ्यायची आहे। चपाती फुलते बघा एकदम टम, मस्त अशा फुलतात या सर्व चपात्या। आणि आता मी अशाच प्रकारे सर्व पण करून घेते। छान अशा आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि भाजी पण बघा कसली सुरेख दिसते आहे। रंग किती सुंदर आलेला आहे भाजीचा आणि तेवढी चवीला पण एकदम भारी लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला व तुमच्या घरच्यांना खूप आवडेल। काहीतरी कधीतरी वेगळं करायला काही हरकत नाही आहे जेवण। तर आज बघा फक्त तांदळाच्या पिठाची चपाती आणि मस्त अशी बटाट्याची चटपटीत भाजीचा मस्त असा बेत केलेला आहे। आणि चपाती बघा किती एवढं मऊ झालेली आहे, एकदम मस्त बघा। त्यामध्ये आपण बटाटा ॲड केल्यामुळे ती एवढी मऊ आणि एकदम छान अशी लुसलुसीत चपाती होते तांदळाची। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी करून बघा एकदा। खूप सुंदर भाजी आणि चपाती होते, तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। थँक्यू।